हॅलो, संजीवनी क्रिएशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी 2 दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे कारण काम भरपूर होतं, तर त्याचे आमचं काम चालू होतं। तर मी आज जे दाखवणार आहे ही ऑर्डर आत्ता मला डिस्पॅच करायला जायचं आहे। तर आज जी ऑर्डर आहे ती मी तुम्हाला आधीच ह्याच्या आधी गणपतीच्या चौरंगासन आणि तो एक सेट पाठवला होता, पण ह्या ताईने जे सांगितलं आहे ते थोडं वेगळं, आय मीन त्यांना वेगवेगळं पाहिजे होतं। जे मी टाकलं आहे सेटमध्ये त्यानुसार त्यांनी मला चौरंगाचं आसन प्लस त्यांनी टाकलं आहे आपल्याला पाठ, आपण देवाच्या समोर जो पाठ ठेवतो मोस्टली त्याच्यावर आरतीचं ताट किंवा काही वॉटेवर ठेवतात त्याच्यावर, तर त्यासाठी त्यांनी पाटावरचं एक आसन सांगितलं, प्लस स्वस्तिकचं एक छोटं पॅच सांगितलं आणि दोन्ही साईडला 2 छोटे पॅच त्यांनी गणपतीचे जे मोदक असतात ते ठेवण्यासाठी त्यांना हवे होते। सो मी त्यांची आता ऑर्डर रेडी केले, मी तुम्हाला दाखवते। त्यांनी जे मला चौरंगाचं आसन जे सांगितलं होतं त्याची साईज होती 17x15 त्यांनी सांगितलं होतं, तर मी तुम्हाला आधी दाखवते। त्यांनी कलर कॉम्बिनेशन कोणतं सिलेक्ट खूप सुंदर वाटतं, एलिगंट वाटत आहे। तुम्ही पाहिलं, तुम्हाला पण खूप आवडेल ते, तर मी तुम्हाला दाखवते। आणि तुम्हाला पण जर हवं असेल कलर कॉम्बिनेशन जरी वेगळे हवे असतील तरी करून मिळतील त्याच्यात, किंवा वेगळी डिझाईन अजून त्याच्यात काय हवं असेल। त्यांनी त्या चौरंगाच्या आसनमध्ये स्वस्तिक सांगितला होता। मोस्टली आपण हिंदू संस्कृतीनुसार कोणताही कार्यक्रम ज्यावेळेला करतो त्यावेळेला पहिला आपण पाटाच्या खाली किंवा कोणत्याही गोष्टीच्या खाली स्वस्तिक काढतो, तर त्याप्रमाणे मी त्यांना स्वस्तिक हवा होता, मग ते स्वस्तिक मी काढलेलं आहे। एवन मी छोटंसं स्वस्तिकच्या मध्ये रेड आणि येलो आपण जे हळदी कुंकू वाहतो त्या पॅटर्नमध्ये मी त्यांना ते तसं लावून दिलं एक्स्ट्राचं, म्हणजे जरा छान वाटेल। तर तुम्हाला मी चौरंगाचं आसन दाखवते आधी, मग आपण पाहूया एक एक। हे बघा, हे जे आहे हे चौरंगाचं आसन आहे, हे असं ओके। ह्याची जी लेंथ आहे ती आहे 17x15 अशी आहे त्यांची, दिसलं तुम्हाला। आणि हे जे मी सांगितलं ना, हे मिडलला मी जे टाकलं आहे ते रेड आणि येलो असं कॉम्बिनेशन करून लावलं आहे। हे बघा, दिसायला खूप डिसेंट वाटतं हे। मी तुम्हाला चौरंगावर पण ठेवून दाखवते इमेज त्याचं कसं वाटतं तुम्हाला ते। हां, हे एक आहे, ह्याची लेंथ तुम्हाला चेक करायची असेल तर मी दाखवते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही सुद्धा देऊ शकता। ही बघा 17 दिसते, 1 to 17 ही लेंथ आहे आणि त्याची हाईट त्यांनी मला सांगितलेली 15 दाखवते मी तुम्हाला। हे बघा, दिसतं, हे बघा। ओके, हे एक आहे, हे तुम्हाला मी दाखवते चौरंगावर ठेवून पण। दुसरं आहे ते पाटावरचं त्यांनी मला सांगितलं होतं, ते सेम कलर कॉम्बिनेशन, फक्त थोडं डिफरंट आय मीन जो स्वस्तिक असेल तो त्या म्हटलं त्या कलर वेगळा टाका, म्हटलं ओके ठीक आहे। तर मी हे असं बनवलं, हे बघा। ओके, हे त्यांच्या पाटावर ठेवण्यासाठी, हे असं ठेवण्यासाठी मी तुम्हाला दाखवते सगळं कसं दिसतंय। हे पाटावर ठेवण्यासाठी मी तयार केलं आहे त्यांना। ओके, नंतर त्यांना छोटी एक पट्टी स्वस्तिकमध्ये देवाच्या समोर ठेवण्यासाठी ती हवी होती, तर सेम कलर कॉम्बिनेशन। हे बघा, ह्याची फिनिशिंग पण पाहू शकता तुम्ही कशी प्रॉपर केले मी। ओके, आणि छोटे पॅच त्यांना गणपतीच्या तिथे मोदक छोटे ठेवायला तुम्ही काही वापर करू शकता। मी ह्याच्या आधी पण बोलले की तुम्ही ह्याच्यावर छोटे आपले गणपतीच्या वेळेला उंदीर ठेवतो किंवा कोणतीही डेकोरेटिव्ह वस्तू जर ठेवायची असेल तर तुम्ही ह्या पॅचवर ठेवलात ना, खूप डिसेंट वाटतं लुक। तुम्हाला दाखवते, ते सेम कलर कॉम्बिनेशन आहे त्याचं पण। हे बघा, हे बघा। ओके, असं आहे।
तर त्यांची आता मला ऑर्डर डिस्पॅच करायचे. म्हटलं त्याच्या आधी मी तुम्हाला व्हिडिओ करते, कारण सगळ्याच ज्यावेळेला डिस्पॅच करते त्यावेळेला व्हिडिओ जमत नाही आहे. पण आता हे गणपतीचं सीझन असल्यामुळे म्हटलं ही दाखवावी की कसं वाटतं आहे, आणि तुम्हाला मी सगळे दाखवते की कसं वाटतं, कसे ठेवल्यावर, आय मीन चौरंगावर ठेवल्यावर त्याचं लुक कसं वाटतं आहे, प्लस आपलं पाटावर ठेवल्यावर त्याचं लुक कसं वाटतं आहे ते तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हालासुद्धा आयडिया येईल. आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका, फॉलो करा, कारण आपल्या जशा नवीन नवीन व्हिडिओ येत जातील तसतशा तुम्हाला मिळत जातील. आणि जर कोणाची ऑर्डर असेलच तर त्यांनी फोन केलात किंवा DM केलात तरी चालेल मला. तुम्हाला ऑर्डर गणपतीच्या आधी मिळून जाईल, पण लवकरात लवकर बुक करा, कारण कामाचं सिक्वेन्सप्रमाणे जर घेतलं तर लोड वाढत चाललेला आहे. सो मी तुम्हाला दाखवते त्याचा लुक कसा वाटतो आहे. आणि थँक्यू, तुम्ही पण वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात. असंच तुमचं प्रेम असू द्यात आमच्यावर, म्हणजे आम्हाला पण एक उत्साह येतं की ते आपण व्हिडिओ तयार कराव्यात किंवा वेगवेगळ्या डिझाईन टाकाव्यात. हां, ओके.